चला, आज आहे होळी. होळीच्या दिवसाचं माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. चला, माझ्या घरी जुनी आठवण आहे. जुनी आठवण म्हटल्यावर पुरणपात्र. हा पुरणपात्र माझं लग्नाचं आहे. माझ्या लग्नामध्ये आलं होतं. या पुरणपात्राला 25 वर्ष झालेलं आहे आरामशीर. आजपर्यंत मी त्याला सांभाळून ठेवलेलं आहे. आता सगळं नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये. चाळणीमध्ये लोक पुरण काढतात, पण मला चाळणीमध्ये पुरण जास्त जमत नाही. पुरणपात्रामध्ये मला सोपं वाटते. तुम्हाला पण असंच वाटते का? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पुरणपात्र आवडते की चाळणीमधून पुरण काढणं सोपं वाटते? आणि हो, आम्ही माझी ही गावरानी डाळ आहे. घरून मला सासूबाईनं पाठवलं होतं. गावठी डाळ म्हणतो याला, आम्ही गावरानी म्हणतो. तर या डाळीमध्ये हळद टाकायची गरजच पडत नाही. आता मी भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर बघते तर थोडीशी हळद टाकतात पुरणामध्ये, तर थोडंसं पुरण त्याचं पिवळं दिसते. पण आमचं ऑलरेडीच डाळ पिवळी जरद असते आणि पुरण पण पिवळं आहे, तर त्याच्यामध्ये हळद टाकायची गरजच नसते. तर मी बाहेर गेली होती तर मुलीनं माझं सगळं पूर्ण जेवण बनवून ठेवली होती आणि पुरण पण तिनं स्वतः बनवलं पहिल्यांदा आणि खूप छान पण बनवलं. तर मी म्हटलं चला, आता सगळी तयारी तुम्ही केलेली आहे तर थोडंसं मी पोळी करून घेते म्हणून मी पोळी करायला बसलेली आहो. तर इथे 2-4च पोळ्या केले मी, कारण घरामध्ये सगळे लोक गोड जास्त खात नाही, पण देवाला नैवेद्य दाखवावं लागते म्हणून पुरणपोळी आपल्याला टाकावं लागते. वर्षातून आपण 3-4 वेळेस पुरणपोळ्या करतोच. तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्रांची फेमस आहे आपली पुरणपोळी. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा.